मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आता शेवटची संधी इथे शासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यासाठी कोणकोणती कामे तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहेत त्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। अशा नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी इथे दिलेले आहेत। त्यानंतर पुढे या योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नाव नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना समक्ष हजर राहणे इथे आवश्यक आहे। आणि शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP, सामायिक सुविधा केंद्र, PM किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर जो आहे तो इथे करायचा आहे। आणि बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खातं जे आहे मित्रांनो ते इथे उघडायचं आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे। तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा व PM किसान योजनेचा हप्ता जर मिळवायचा असेल तर त्यासाठी या बाबींची पूर्तता करणे इथे आवश्यक आहे। त्यानंतर PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता जी आहे इथे करून घ्यायची आहे। आणि या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ जो आहे मित्रांनो तो इथे दिला जाणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे। तुम्हाला जर PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ जर मिळवायचा असेल तर तुम्हाला तुमचं ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे इत्यादी बाबींची पूर्तता जी आहे मित्रांनो ते इथे करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।